जिस प्रकार नदी सागर की ओर बढ़ती है और सागर से मिलकर अपने अस्तित्व का त्याग कर उसी में एकरूप हो जाती है, उसी प्रकार एक भक्त भी अपने आराध्य के ध्यान में इतना तल्लीन हो जाता है कि अपने जीवन की समस्त उपलब्धियों को भूलकर अपने अहंकार और अस्तित्व का त्याग कर प्रभु के चरणों में समर्पित हो जाता है। ऐसी ही अलौकिक अनुभूति के क्षण संत शिरोमणि गजानन महाराज जी के पदस्पर्श से पावन हुई पुण्य भूमि शेगांव में अनुभव करने को मिले। हजारों भक्तों का जन समुदाय अपने लाडले गुरुदेव के सगुण साकार स्वरूप के दर्शन की अभिलाषा लेकर उमड़ पड़ा था। 14 एवं 15 जून 2026 की पावन तिथियों में शेगांव नगरी में भक्ति और प्रेम की अविरल धारा प्रवाहित हो रही थी। श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालय पुरुषोत्तम हरि पाटिल नगर शेगांव जिला बुल्ढाणा में साक्षात परब्रह्म स्वरूप विशिष्टाद्वैधिष्ठित गुरु तत्व प्रधान आत्म साक्षात्कारवाद के अधिष्ठाता अनंत श्री विभूषित जगत गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी का भव्य समस्या मार्गदर्शन एवं दर्शन समारोह आयोजित किया गया था। यह महामंगलमय अवसर श्रद्धालुओं के लिए कड़कड़ाती धूप में शीतल छाया का अनुभव करा रहा था। प्रातः काल की मंगल बेला में प्रत्येक सेवक और श्रद्धालु प्रभु के स्वागत की तैयारियों में तन मन से जुड़ा हुआ था। निर्धारित शुभ घड़ी में श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी का दिव्य आगमन हुआ। उनके पदार्पण से चारों ओर आनंद और उत्साह का वातावरण छा गया। अत्यंत रोमांचक एवं भव्य वातावरण में कार्यक्रम स्थल पर प्रभु का स्वागत किया गया। वेदज्ञ पुरोहितों द्वारा वैदिक मंत्रोच्चारों के साथ पूजन संपन्न हुआ तथा सुहागन माताओं ने औक्षण कर प्रभु का स्वागत किया। तत्पश्चात मोहक पगडंडी से होकर जगत गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी भव्य संत पीठ पर विराजमान हुए। संपूर्ण वातावरण जय सियाराम की जय घोष से गुंजायमान हो उठा। प्रभु नरेंद्राचार्य जी ने मातृत्व भरी दृष्टि से अपने लाडलों को निहारा और अपने अतुलनीय प्रेम की अमिट छाप भक्तों के हृदयों में अंकित कर दी। तत्पश्चात रामानंद संप्रदाय के वेद पारंगत पुरोहितों के मार्गदर्शन में भाग्यशाली यजमानों के करकमलों द्वारा श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी का प्रत्यक्ष पंचोपचार पूजन संपन्न हुआ। इसके उपरांत प्रभु की सगुण आरती का दिव्य आनंद लेने का सौभाग्य सभी भक्तों को प्राप्त हुआ। अब प्रत्येक श्रद्धालु के कान अपने परब्रह्म स्वरूप प्रभु के अमृतमय वचनों को सुनने के लिए आतुर हो उठे थे। अपने प्रिय भक्तों की प्रतीक्षा का अंत करते हुए प्रभु नरेंद्राचार्य जी ने जीवन मूल्यों पर प्रकाश डालते हुए कहा, आपल्याला अध्यात्मशास्त्र नीट कळत नाही म्हणून आपण अशा अंधश्रद्धांच्या नादीला किती लोकांना फसवलं जातं। एखादं झाड असतं, त्या झाडाला काहीतरी वेगळा वाकडा आकार आला गणपती, काखेत गाठ आली बाई, मोठी बाई आली, अरे ती कॅन्सरची गाठ असेल डायरेक्ट देवगड म्हणून जाऊन डॉक्टरना दाखवा। देव गाठी बिटीतून कधी येत नाही आणि गंड्या दोऱ्यांच्या तर नादी लागूच नका। जे गंडे दोरे देणारे असतात त्यांचं जरा पूर्वायुष्य बघा ना, त्याच्या घरात काय चाललंय, त्याच्या घरातच आजारपण आहेत, तो आपल्याला कसं काय बरा करणार, हे का नाही आपण समजून घेत। तेव्हा अशा गोष्टीच्या नादी लागू नका। अंगारे गंडे दोरे दुपारतीच्या नादी लागायचं नाही। कुठल्याच संतांनी त्याचं समर्थन केलेलं नाही। संतांचं सांगणं तूच देव आहेस, देव शोधायला बाहेर जाण्याची गरज नाही। तुझ्यामधला जो देव आहे ना तो तुला समजायला पाहिजे असेल तर तुझ्यातलं अज्ञान गेलं पाहिजे। म्हणून मगाशी मी सांगितलं, तुमच्या अध्यात्मातून डोळे विज्ञानवादी करा, मग तुम्हाला काय होईल, अंधश्रद्धांचा आधार न घेता उत्तम प्रकारे जगता येईल। म्हणून मी तुमची अडचण ऐकतो, मी सोडवत नाही। बघा प्रत्येकानं बघा, इथे मला प्रश्न विचारला की कधी मला एवढे रुपये द्या मग तुम्हाला बरं करतो येतं का। बघा काही जण म्हणजे नोकरी लागलेली असते, पगार घेऊन येतात, स्वामी माझा पगार, ठीक आहे मी त्याच्या हातात घेतो पैसे, नाही असं नाही का, त्याची इच्छा असते की आणि त्याचा नवस आध्यात्मिकदृष्ट्या तो फिटला पाहिजे, मी हातात घेतो आणि परत त्याच्याच हातात देतो। हे बघ तुझा नवस, म्हणजे त्याच्या भावनांचा कदर करतो। तुझं घेतले पैसे, आता झालं नवस तुझं पूर्ण, आता हे घे, हे मला कसले पैसे देतो, ज्या आईबाबानं तुला
लहानाचा मोठा केला आणि जी दिशा दाखवली त्यांना त्यांच्यासमोर कृतज्ञ झाला पाहिजे ना. आणि त्यांना काय कर, त्या कृतज्ञतेने दे आणि नमस्कार कर. त्यांना आनंद किती होईल बघ. का मला खिशात पैसे ठेवता आले नसते का, मी मागितला नाही आहे ते तोच आणून देतोय. कधीच नाही जाणार. खरा संत जो आहे ते पैसे असे इकडे जाणारच नाहीत कधी. त्यांना ह्यातली गरजच नसते. मला आश्चर्य वाटतं, बरेच संत पैसे घेतल्याशिवाय आशीर्वादच देत नाही. मग भिकाऱ्यामध्ये आणि संतामध्ये फरक काय? तो पण भगवा घालून बसतो. त्यामुळे देवाला पैसे नको आहेत, देवाला तुमचा भाव पाहिजे. तो शुद्ध भाव ठेवा, भक्ती करा आणि कुणाचं वाईट चिंतू नका. बघा तुम्हाला अनुभव येतो की नाही. तेव्हा अशा पद्धतीचा माझा मार्ग आहे. जे आमच्याकडे आलेले आहेत, ज्यांना आता थोडं थोडं स्थैर्य येऊ लागलं आहे आणि ज्यांना अध्यात्म शास्त्रीय भाषेत समजून घ्यायचं आहे. मी काय म्हणतो बघा, आपण माझ्याकडे आलेल्या थोडाफार आपल्याला फरक पडला जीवनामध्ये आणि आता वाटतं अध्यात्म समजून घ्यायचं आहे. ते शास्त्रीय भाषेत अध्यात्म समजून देण्यासाठी आमच्याकडे ॲडमिशन घेण्याची पद्धत आहे. त्याचं नाव आहे उपासक दीक्षा. इथे प्रश्न विचारतात त्यांना मी नाही कधी अध्यात्म सांगत, कारण तो ऐकायलाच आलेला नसतो. तो काय म्हणतो, माझं घोंगडं अडकलंय म्हणून मी थांबलोय. याच्यात जादूटोना काय नाही. तुम्ही दुर्बीण लावलीत, दुर्बिणीतून दिसतं, डोळे तेच असतात पण त्या डोळ्यांच्या समोर तुम्ही लावता आणि त्याच्यातून दिसतं. तसा आध्यात्मिक अभ्यास केल्यामुळे आम्ही हे जे डोळे याच्या आतमध्ये दुर्बीण लावतो ज्ञानचक्षुची आणि त्याच्यातून बघतो. त्यामुळे ह्या डोळ्यातून बरोबर दिसतं आम्हाला. तुमची चिठ्ठी जी आहे वाचतोय कुठे मी, बघा गंमत म्हणून बघा. आता अशी चिठ्ठी घ्या ना, काय ना, चला अमुक, चला तमुक तमुक, डोळे स्कॅन करतात. आणि कुणाला शंका आली ना की त्याला बोलतो, तुझ्या मनात हे असंच आहे की नाही. कारण तुमच्या मनात जे जे काय चालू असतं ते मला कळत असतं. कसं तर तुम्ही मला शरीर समजता, इथे चूक करताय. मी शरीर नाही आहे, शरीरातून फक्त व्यक्त होतो. मी सर्वत्र आहे, लाईट सारखा. बघा ह्या हॉलमध्ये सगळीकडे लाईट आहे की नाही बघा, फक्त ती दिसते कुठे, अरे नाही आहे ह्याच्यात, त्याच्यात आहे, ह्याच्यात नाही आहे का, आहे त्याचा स्विच बंद आहे, चालू केला की तिथे पण आहे, ती दिसणार तुम्हाला. तसं मी सगळीकडे आहे. म्हणून तुम्ही मनात बोलता ते मला कळतं. तुम्हाला वाटत असतं मी नाणी जोरून बघतोय. आध्यात्मिक दृष्ट्या माझा जो महाकारण देह आहे, या महाकारण देहानं मी सगळीकडे असतो. तुम्ही स्थूल देहानं आहात, तुमच्यापुरते मर्यादित. मी स्थूल देह, त्याच्यानंतर सूक्ष्म देह, नंतर करण देह आणि महाकरण देह, अशा आतमध्ये 4 देह आहेत. दिसताना फक्त वरचा एकच देह दिसतो, आतमध्ये 4 देह, 3 देह आहेत. त्या देहानं मी विकसित आहे. त्यामुळे मला कुठेही आहात ते बरोबर कळतं. दूसरे दिन भी जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी ने अपनी मधुर वाणी से सभी को मंत्रमुग्ध करते हुए कहा कि मनुष्य को अपने सामर्थ्य के अनुसार सदैव दूसरों के हित में कार्य करना चाहिए तथा तुम जियो दूसरों को जीवन दो, इस सिद्धांत का पालन करना चाहिए। उन्होंने कहा कि हमारी दृष्टि सात्विक होनी चाहिए और ऐसी दृष्टि संतों के सहवास में विकसित होती है। प्रभु ने कहा, यथा दृष्टि तथा सृष्टि, अर्थात जैसी हमारी दृष्टि होती है वैसे ही हमें संसार दिखाई देता है। इसीलिए सदैव शुभ विचार रखे, किसी का बुरा न सोचे तथा अपने हाथों से अधिकाधिक सत्कर्म करने का प्रयास करे। प्रभु के इन अमृतमय वचनों का रसपान करने समस्त भाविक जन मंत्रमुग्ध हो गए। अब समारोह का सर्वाधिक महत्वपूर्ण चरण आरंभ हुआ। 2 कतारों में श्रद्धालु प्रभु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की ओर बढ़ रहे थे। कोई प्रभु को अपने जीवन की उलझनें बता रहा था तो कोई अपनी समस्याओं का उचित समाधान प्राप्त कर हर्षित हो रहा था। दूसरी ओर केवल गुरुदर्शन की अभिलाषा लेकर आए भक्तजन प्रभु के चरणों में नतमस्तक होकर स्वयं को धन्य मान रहे थे। श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के मुखमंडल पर भी अपने भक्तों से मिलने की प्रसन्नता स्पष्ट झलक रही थी।
दोनों दिनों में लगभग 5 से 6 हजार श्रद्धालुओं का विशाल जनसमुदाय कार्यक्रम स्थल पर उपस्थित रहा। पधारे हुए भाविक जनों के लिए दोनों दिनों भव्य महाप्रसाद की व्यवस्था की गई थी। पूज्य गुरुदेव के आशीर्वाद स्वरूप महाप्रसाद ग्रहण कर श्रद्धालु स्वयं को धन्य अनुभव कर रहे थे। इस भव्य दिव्य समारोह के अवसर पर प्रथम दिन 190 भक्तों ने साधक दीक्षा तथा दूसरे दिन 294 श्रद्धालुओं ने उपासक दीक्षा ग्रहण कर अपने जीवन की डोर श्रीमद् रामानंदाचार्य जी के चरणों में समर्पित करते हुए आध्यात्मिक पथ पर अग्रसर होने का दृढ़ संकल्प लिया। श्रीमद् नरेंद्राचार्य जी के दिव्य सानिध्य में ये 2 दिन कब व्यतीत हुए इसका किसी को आभास भी नहीं हुआ। देखते ही देखते विदाई की घड़ी समीप आ गई। भक्तों का अंतःकरण भाव विभोर हो उठा, किंतु उत्साह में तनिक भी कमी नहीं था। प्रभु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी ने स्नेह पूर्वक अपने लाडलों को भरपूर आशीर्वाद एवं मंगलमय उपदेश प्रदान किए और तत्पश्चात कार्यक्रम स्थल से प्रस्थान किया। जय सिया राम।